नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल अवतारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. शनी वक्री आणि गुरु उदय हा 2025 मधला आत्ताच्या चालू काळातला सगळ्यात महत्वाचा ज्योतिषीय टप्पा आहे किंवा बदल आहे. ग्रहशास्त्रीय बदल आहे. जो प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या प्रकारे परिणाम देणारा ठरेल. अर्थातच शनी महाराजांचं मीन राशीत आगमन झाल्यानंतर त्यांनी त्यांचे परिणाम प्रभाव द्यायला सुरुवात केलेली आहे. जसे की मेष राशी 7.5 सुरू झाली, मकर राशी 7.5 संपली. गुरु महाराज वृषभेतून मिथुनेत गेले आणि गेल्यानंतर लगेचच ते तिथं अस्त पावले होते सूर्याच्या निकट असल्यामुळे, सूर्याच्या जवळ असल्यामुळे. आता ते उदय पावत आहेत आणि शनी महाराज मीन राशीमध्येच वक्री होत आहेत. तर तो हा कालावधी जो आहे, तो काही लोकांसाठी सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरेल, बदलाचा कालावधी ठरेल, पूरक असा कालावधी ठरेल, उपकारक कालावधी ठरेल आणि काहींसाठी तो धोक्याचा म्हणता येणार नाही इशारा, पण सावधगिरीचा इशारा ठरू शकेल. शनी वक्री असतो म्हणजे काय होतं? शनी महाराज 13 जुलै 2025 ला मीन राशीमध्ये वक्री होत आहे आणि 15 नोव्हेंबर 2025 ला परत ते मार्गी होतील. वक्री होतो म्हणजे काय? आता तुम्ही जे बसनी प्रवास करणार आहे किंवा रेल्वेनी प्रवास करतो आपण, तर किंवा आपल्या गाडीने प्रवास करत असतो. तेव्हा आपल्या बाजूची गाडी आपण उभे राहिलेलो असतो असं किंवा रेग्युलर स्पीडनी प्रवास करत असतो, तर मागची दुसरी गाडी जी असते आपल्या बाजूनी, ती काही वेळेला आपल्याला मागे गेल्यासारखी वाटते. तिचा पण स्पीड आपल्या एवढाच असतो किंवा कदाचित आपल्यापेक्षा थोडासा कमी असेल किंवा थोडा जास्त असेल, पण काही वेळेला ती मागे गेल्याचा भास होतो आपल्याला. ते जे भास होणं आहे ना त्या गाडीचं, ते म्हणजे वक्री होणं आहे. आपण या पृथ्वी ग्रहावरती राहतोय आणि सूर्याभोवती हे सगळे ग्रह फिरतायत. प्रत्येक ग्रहाची परिक्रमण करायची दिशा, मार्ग आणि स्पीड हा एकसारखा ठरलेला असतो. काही ठिकाणी काही वेळेला काही ग्रह अतिचारी होतात, काही वेळेला स्लोली चालतात, काही वेळेला मंद गतीने चालतात. तो वेगवेगळ्या प्रत्येक ग्रहाची ती वेगवेगळी खासियत आहे. परंतु गुरु, शनी, राहू आणि केतू हे मंद गती ग्रह म्हणून गणले जातात आणि बाकीचे जे ग्रह आहेत ते शीघ्र गतीने प्रवास करणारे ग्रह आहेत. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यामुळं शनी हा वक्री शनी त्यांच्या स्पीडने चाललेले आहेत, परंतु ते आपल्याला पृथ्वीवरून वक्री भासतात, मागे गेल्यासारखे भासतात. तर हे त्यांचं आहे. तर शनी जेव्हा वक्री होतात, तेव्हा ती एकतर मागं काही आपल्या चुका झालेल्या असतील, त्या चुकांची जबाबदारी घेण्यास आपल्याला भाग पाडतात. एक. दुसरी म्हणजे मागचे जे काही आपले कर्म आहेत, त्यातले पेंडिंग कर्म असतील किंवा निर्णय असतील किंवा केलेलं काम असेल, तर त्याची आपल्याला पुनरावलोकन करायची संधी मिळालेली असते किंवा संधी मिळते. सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला? शनी महाराज वक्री होतात म्हणजे काय होतं? आपण सकाळी कामाला जातो. जाताना आपण बॅग वगैरे घेऊन जातो आणि कुठलीतरी एखादी फाईल, एखादं डॉक्युमेंट, एखादा पेपर घरी विसरतो. पण आपण निम्म्या वाटेत गेलेला परत आलेलो असतो बघा. ते जे आहे ना आपली गती, ती वक्री गती आहे. आणि तो पेपर जो राहिलाय, डॉक्युमेंट जे राहिले, फाईल राहिलेले, एन्व्हलप राहिलंय, पैशाचं पाकीट राहिलंय, लायसन राहिले, काहीही राहू शकतं आपलं. ते जे उचलतो आपण ना, ते पेंडिंग कर्म आहे. ही वक्री गती आणि त्याचा मतितार्थ आहे सगळ्यांकरता. तर यामध्ये आपण जेव्हा पाहतो, की ज्या कुंडलीमध्ये शनी दुर्बल, मारक किंवा 6, 8, 12 स्थानांमध्ये आहे, तिथे अडथळे, आरोग्य समस्या, मानसिक तणाव निर्माण होतो किंवा होतात. आता गुरु उदय म्हणजे काय आहे? तर कुठलाही ग्रह जेव्हा रवी महाराजांच्या जवळ जातो, तर त्यांच्या औरात इतका जबरदस्त आहे, की तिथे प्रत्येक ग्रह हा जवळ गेलेला प्रत्येक ग्रह हा अस्त पावतो. त्याची जी नैसर्गिक क्षमता, शक्ती, बलवत्तर आहे, ताकद आहे, ते डिलिव्हर करू शकत नाही, देऊ शकत नाही. त्यामुळं आत्मा मिथुन राशीमध्ये गुरु महाराज असताना सूर्य महाराजांचं तिथं आगमन झालं. त्यानंतर एक विशिष्ट अंशावरती आल्यानंतर गुरु महाराजांचा अस्त झाला होता. ते आता 9 जुलैला ते अंतर वाढले दोघांमधलं गुरु आणि रवी मधलं. त्यामुळं अ, गुरु महाराज हे 9 जुलैला रात्री 10:30 वाजता उदय होणार आहेत मिथुन राशीमध्ये. त्यांचा पुढचे काही महिने मिथुन राशीतनंच गोचर भ्रमण होणार आहे. आता गुरु उदय होणं म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो ना, की गुरु महाराज त्यांची जी पूर्णपणे शुभ ताकद आहे, शुभत्व देण्याची, चांगलं करण्याची ताकद ती पूर्णपणे डिलिव्हर करतील. त्यांचा पूर्ण प्रभाव दिसायला लागेल. आतापर्यंत मी व्हिडिओ केले दोन्हीचे पण वेगळे.
अ, गुरु अस्त उदय होणे आणि शनी वक्री होणे याच्यावरती. त्याला सुद्धा तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यात सुद्धा मी एक्सप्लेन केलं. इथं थोडक्यात सांगतो. म्हणजे आपलं भाग्योदय होणे, दैव बलवत्तर होणे, भाग्याची साथ मिळणे अशा गोष्टी घडतात. गुरु हा चांगल्या गोष्टींकरता, शुभ गोष्टींकरता, उपकारक गोष्टींचा ग्रह मानला जातो. तो मुळातच या 12 ग्रहांपैकी राशीमंडलातील सगळ्यात शुभ ग्रह म्हणून गणला जातो. आणि त्यामुळे ज्या स्थानात असेल, त्या स्थानाच्या कारकत्वाप्रमाणे विद्या, विवाह, संतान, गुंतवणूक, धार्मिक गोष्टी, प्रवास, तुमची यश, कीर्ती या गोष्टी प्रदान करतात. तर सर्व राशींसाठी हे जर का पाहायचं म्हणलं फळ त्याचं, तर ते असं एकत्रित आपल्याला विचार करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे काय, की शनी हा ग्रह जो आहे, हा मुळातच कर्म, न्याय, शिस्त, कष्ट, विलंब, वृद्धत्व आणि मर्यादा यांचा कारक आहे. त्यांचा मी मगाशी म्हणालो तसं मंद गतीने, धीमे प्रमाणे प्रवास चालतो. ते सूर्याभोवती प्रदक्षिणा धीम्या गतीने, मंद गतीने करतात आणि आपापल्याला आपल्या कर्माची फळे देतात. जेव्हा शनी वक्रत होतो तेव्हा त्याचा अर्थ असा, की तो आपल्या कर्माचा आणि निर्णयांचा पुनर्विचार करण्यास भागच पाडणार आहे, पाडतो. त्यामुळे काही वेळेला जुन्या समस्या परत वरती डोकं काढू शकतात आणि त्यांची उकल करणं किंवा त्या समस्या सोडवून त्यातून मोकळं होणं हे आपल्याकरता क्रमप्राप्त असते. तर गुरुग्रह मी मगाशी म्हणालो तसं ज्ञान, बुद्धी, धर्म, समृद्धी, विस्तार आणि नशीब, भाग्य, दैव यांचा कारक आहे. जेव्हा गुरु अस्त असतात, तेव्हा त्याचे शुभ परिणाम कमी होतात किंवा क्षीण होतात आणि जेव्हा ते उदय होतात, तेव्हा त्यांची शुभ्रता पूर्णपणे प्रकट होते. पूर्ण ताकदीने काम करायला लागते. त्यामुळं हा आपल्या जीवनामध्ये गुरु उदय होणं हा सर्वच 12 राशींच्या बाबतीत एक सकारात्मक वाढ होणं, सकारात्मक परिणाम आणि शुभ घटनांनी ओतप्रोत भरलेला कालावधी असा असू शकतो. आता आपण पाहूयात ह्या दोन्हीचा एकत्रित परिणाम सर्व 12च्या 12 राशींना काय होतोय ते. मेष राशी. मेष राशीमध्ये मुळातच हे जे आहे ते शनी महाराज जे वक्री होत आहेत हे व्यय स्थानामध्ये होत आहेत. बरोबर आहे? आणि गुरु महाराज हे 3ऱ्या स्थानात उदय पावत आहेत. त्यामुळे जर का पाहायला गेलं आपण तशा अर्थाने तर शनी वक्री होणं म्हणजे खर्चात वाढ, परदेश भ्रमण किंवा लांबचे प्रवास होऊ शकतात. आरोग्य किंवा कायदेशीर समस्या पुन्हा समोर येऊ शकतात. एक अज्ञात भीती आपल्याला कायम वाटत असते ती किंवा मानसिक तणाव जाणवतो. अ, झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. जुने खर्च किंवा कर्ज पुन्हा डोक्यावर काढू शकतात. गुरुउदय होते म्हणजे काय होतंय, की संवाद कौशल्य वाढतील, धाडस, आत्मविश्वास वाढेल, भावंडांशी संबंध सुधारतील. आता याचा एकत्रित जर का परिणाम पाहिलं, तर तुमचे दूरचे प्रवास पण दिसतायत, परदेश प्रवास पण दिसतायत आणि अनावश्यक खर्च पण दिसतायत आणि तुमचं संवाद कौशल्य वाढेल. तर ह्या दोन्हीचा एकत्रित उदय असा होऊ शकतो, की जे कोणी मेष राशीचे जातक परदेशी कंपन्यांशी किंवा परदेशी काही कॉन्टॅक्ट करू इच्छितात ना, त्यांना ह्या काळामध्ये मदत होईल. उपाय म्हणून काय कराल ना, तर अनावश्यक खर्च टाळा किंवा खर्चावरती बंधनं घाला. योगाचा, ध्यानाचा त्याचा सराव करा. हनुमंताची उपासना करा आणि हिरवे मूग असतात ना, हिरवे मूग त्याचं दान करा. आता पाहूयात वृषभ राशी. वृषभ राशी करता जर का पाहिलं, तर हे जे गोचे भ्रमण होत आहे ते गुरु महाराज त्यांच्या द्वितीय स्थानातून उदय पावत आहेत आणि शनी महाराज हे त्यांच्याकरता आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारे वक्र गुरु महाराज जे आहेत ना, ते उदय होतात ते तृतीय स्थानामध्ये होत आहेत. तेव्हा शनी वक्री हे जे होतं ते लाभस्थानात होत आहे तुमच्या. त्यामुळे मित्र, सामाजिक वर्तुळात गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक लाभात अडथळे येऊ शकतात. इच्छापूर्ती होताना खूप तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जुने कर्ज जे असतील तुम्ही दिलेली कोणाला, ते वसूल करण्यात अडचणी येऊ शकतात किंवा इच्छापूर्तीमध्ये मी म्हणतो तसं विलंब होऊ शकतो. गृहोदय होतोय म्हणजे काय होतंय, आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल तुम्हाला. धन लाभाचे योग आहेत. आता इथे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. शनी वक्री झाल्यामुळे आर्थिक लाभात अडथळे येऊ शकतात आणि गुरु उदय झाल्यामुळे धन लाभाचे योग आहेत, आर्थिक स्थिती सुधारेल. तर त्याविषयी सांगतो तुम्हाला. हे लक्षात ठेवा फक्त. वाणीचा प्रभाव वाढेल. त्यामुळे तुमचे व्यावसायिक फायदे होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकेल. बचत करण्यावरती भर द्या. आता या दोन्हीचा एकत्रित जर का परिणाम बघितला आपण तर अ, गैरसमज मित्र आणि सामाजिक वर्तुळामध्ये होऊ शकतात. तर जिथे तुमचा आर्थिक लाभ होतोय ना, तिथे निश्चितपणे तुमच्यावरती काही लोकं नाराजी होणारच आहेत.
हा त्याचा अर्थ आहे एक. दुसरा अर्थ आर्थिक लाभात अडथळे आणि गुरु महाराज तुम्हाला धन लाभाचे योग देत आहेत. म्हणजे शनी वक्री आणि गुरु उदय या दोन्हीचा एकत्रित मिलाप जर का बघितला आपण, तर तुम्हाला थोडे कष्ट जास्त करावे लागतील. एक, वाणीचा प्रभाव वाढेल, ती वाणीचा सदुपयोग करून, वाणीचा उपयोग करून आपण म्हणतो ना, बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं विकलं जात नाही. तर हे बोलणाऱ्याची माती विकणारी कंडिशन आता वृषभ राशीकरता आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही काय करा उपाय म्हणून, तर जास्तीत जास्त गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा. पिवळे कापड, पिवळे हळद असते, हळकुंड आहे किंवा पिवळे गोड पदार्थ आहेत, पिवळी मिठाई त्याचं दान करा. आर्थिक व्यवहार जपून करा. कारण तुम्हाला आर्थिक लाभ होणारच आहे आणि शनी वक्री झाले ते मित्रांच्या स्थानात झालेले आहेत. तिथं काही गैरसमज व्हायची शक्यता. तर ती खबरदारी घ्या. मिथुन राशी. मिथुन राशीकरता जर का आपण बघितलं तर शनी महाराज हे दशम स्थानात वक्री होत आहेत. कर्मस्थानामध्ये, करिअरच्या स्थानामध्ये वक्री होत आहेत आणि गुरु पहिल्या स्थानात उदय पावत आहेत. त्यामुळं एकत्रित परिणाम जर का बघितला दोन्हीचा, तर करिअरमध्ये विलंब, कामातील गंभीरपणा नसणं किंवा कामाविषयी तुम्ही टाळमटोळ करणं किंवा आळस करणं किंवा काम ढकलण्याची वृत्ती वाढणं, ह्या गोष्टी घडू शकतात. परंतु गुरु पहिल्या स्थानात आहे, त्यामुळे सन्मान, सामाजिक जीवनात चांगले स्थान, प्रतिष्ठा, तुमचा स्वतःचा ऑरा इम्प्रूव्ह होणं, ह्या गोष्टी घडतायत. आता ह्या दोन्हीचा एकत्रित जर का विचार करायला गेलो आपण, तर करिअरमध्ये विलंब आणि सामाजिक जीवनात चांगले स्थान. त्यामुळं तुम्ही सामाजिक जीवनामध्ये जास्त रममाण झालात, तर कामामध्ये करिअरकडे थोडं दुर्लक्ष होणारच आहे तुमचं. तर तो तुम्हाला बॅलन्स करता आला पाहिजे, की करिअरच्या जागी करिअर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या स्वतःच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी त्या. तर त्याच्यामधली तुम्हाला अंतर ठेवून तो कालावधी, ते काळ, की कामाला किती वेळ द्यायचा आहे आणि याला किती वेळ द्यायचा आहे, ह्याचं बॅलन्सिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. उपाय म्हणून काय कराल, तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवा. म्हणजे सकाळचं जे कोवळं ऊन असतं ते. हां, अर्थात आता पावसाचा कालावधी तर त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. परंतु सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवा. जास्तीत जास्त जितकी करता येईल तितकी सूर्याची उपासना करा. म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. सूर्याला अर्घ्य द्या दररोज सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर त्या गोष्टी करू शकता. चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशी करता हे जर का पाहायला गेलं तर नवम स्थानामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत, भाग्यस्थानामध्ये. आणि गुरु महाराज हे व्ययस्थानाच्या ठिकाणी उदय पावत आहेत. तर आता नवम स्थान म्हणजे भाग्य, भाग्याची परीक्षा, भाग्यस्थान, गुरुजन, धर्म, धर्मातीत गोष्टी, तुमचे दूरचे प्रवास, उच्च शिक्षण या गोष्टी बघितल्या जातात आणि व्ययस्थान म्हणजे खर्च आहे, आजारपण आहे, आध्यात्मिक प्रगती आहे तुमची, अ, झोपेचं आपण जे सुखाची झोप घेतो ते आहे आणि हॉस्पिटलायझेशन आहे. आता गुरु जेव्हा उदय पावतोय आणि शनी महाराज नवम स्थानात वक्री होत आहेत. ह्याचा जर का एकत्रित परिपाक जर का पाहिला, तर खर्च वाढू शकतो, परंतु त्याचबरोबर तुमचा भाग्याची परीक्षा पाहणारा कालावधी आहे. म्हणजे तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल, की वाढलेला खर्च आणि भाग्य, की भाग्याची किती साथ येते आणि त्यानुसार तुम्ही ते खर्च म्हणजे आता एखादा फ्लॅटचं रिनोव्हेशन करताय, तर भाग्याची साथ मिळते तुम्हाला, पण भाग्य तुमची परीक्षा घेईल, की बाबा तुम्ही खर्चामध्ये कशी कटौती कराल किंवा कमीत कमी खर्चामध्ये, बजेटमध्ये ते कसं गणित वाचवाल हे. हे मी फक्त उदाहरण सांगतोय. अशा स्वरूपाच्या घटना किंवा अशा स्वरूपाची परीक्षेचा कालावधी तुमच्या पुढे येऊ शकतो. आता इथे काय होतंय ना, की शनी वक्री झाल्यामुळं भाग्यात अडथळे, धार्मिक आणि लांबच्या प्रवासात अडचणी, उच्च शिक्षण किंवा आध्यात्मिक बाबतीत थोडासा संभ्रम होऊ शकतो. वडील आणि गुरुजन यांच्याशी मतभेद होऊ शकतात. परंतु गुरु महाराज व्ययस्थानात आहेत, त्यामुळे ते आध्यात्मिक प्रगती करतात. आता जेव्हा मतभेद म्हणतोय मी, तर तेव्हा तुम्ही ते मतभेदाचं रूपांतर चर्चा करून तुमचे जे काही डाउट्स आहेत अध्यात्माविषयी किंवा तुमच्या शिक्षणाविषयी किंवा तुमच्या सिलेबस विषयी किंवा त्या सब्जेक्ट विषयी, ते तुम्ही गुरुजनांशी चर्चा करून त्यांचा योग्य तो आदर ठेवून, त्यांना योग्य तो मान देऊन तुम्ही ते जर का क्लिअर केलं, तर ह्या दोन्ही ग्रहांची कारकत्व जी आहेत ना, ती पूर्ण होत आहेत. ओके. आता उपाय म्हणून काय कराल, तर तुम्ही दत्तगुरूंची उपासना करा जास्तीत जास्त आणि जे वृद्ध पुजारी आहेत देवळातले, दत्तगुरूंच्या मंदिरातले, त्यांना जास्तीत जास्त अन्नदान करा, कपडे द्या त्यांना, त्यांची सेवा करा, त्यांचे पायावरती डोकं ठेवून पाया पडा. हे उपाय करू शकता. सिंह राशी. सिंह राशी करता जर का पाहिलं आपण, तर शनी महाराज 8व्या स्थानात वक्री होत आहेत आणि गुरु महाराज लाभस्थानामध्येच उदय पावत आहेत.
त्यामुळे आर्थिक प्रगती, आरोग्याची काळजी, वाहन चालवताना काळजी घ्यायची आणि मित्रांपासून लांब. हे काही ठळक दिसतात. आता जेव्हा गुरु उदय होतोय आणि शनी वक्री होतोय त्यामुळं तुम्हाला अष्टम स्थानातला शनी आरोग्याच्या जुन्या समस्या ज्या काही असतील त्या पुन्हा उद्भवू शकतात. अनपेक्षित खर्च, धनहानी या गोष्टी होऊ शकतात आणि तुम्ही जर का काही आर-एन-डी करत असाल, संशोधनात्मक कार्य करत असाल, तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात. एक. दुसरा पार्ट असा आहे ना, की शनी वक्री तुमच्या अष्टम स्थानातून होतं. ते जोडीदाराचं कुटुंबाचं स्थान आहे. म्हणजे स्त्री असेल तर सासरची लोकं आणि पुरुष असतील तर सासरवाडीची लोकं. तर त्यांच्याबरोबर तुम्हाला आपण काय म्हणतो ना, हेल्दी रिलेशन कशी मेंटेन करता येतील, हे तुम्हाला तारेवरची कसरत, उदय पावलेला गुरु आणि वक्री झालेला शनी याचं बॅलन्सिंग करून तुम्हाला ते करावं लागेल. मित्रांपासून लाभ आहेत, आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती होण्याचे किंवा इच्छापूर्ती होण्याकरता तुम्हाला 11व्या भावातील गुरु महाराज मदत करतील. आता याच्यात उपाय काय कराल तुम्ही? तर फक्त एकच करा. हनुमंताची जितकी उपासना करता येईल तितकी करा. मंगळवारी आणि शनिवारी हनुमंताचं दर्शन घ्यायला जा. ओम हुम हनुमते नमः याचा किमान 1 माळा दररोज जप करा. आणि नारळाचं दान करा. आता शनिवारी, मंगळवारी मारुतीला जाता तर तिथं नारळ अर्पण करा. ओके. पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशी करता हे जर का पाहिलं आपण, तर ते शनी महाराज सप्तम स्थानातनच वक्री होत आहेत. सप्तम स्थान जोडीदार तुमचं आपण काय म्हणतो ना, डेलीचा इन्कम हे बघतो. त्यानंतर तुमचा लाईफ पार्टनर, त्यानंतर कामाच्या ठिकाणचे पार्टनर, त्यानंतर व्यवसायातले पार्टनर हे बघितलं जातं आणि दशम स्थान हे तुमचं करिअरचं आहे. त्यामुळं गुरु महाराजांचं उदय होणं दशम स्थानात पदोन्नतीचे योग आहेत, जॉब लागायचे योग आहेत आणि जबाबदाऱ्या वाढतील. कारण पदोन्नती झाली म्हणजे नॅचरली जबाबदाऱ्या वाढणारच आहेत. परंतु सप्तम स्थानातला वक्री झालेला शनी, आता तुमची कामाच्या ठिकाणी पदोन्नती झाली, जबाबदाऱ्या वाढल्यात म्हणजे कामाचा लोड वाढलाय. त्यामुळे नॅचरली तुमचं कुटुंबाकडे, घराकडे दुर्लक्ष हे होणारच आहे. हे तुम्ही गृहीतच धरून चाला. ह्या संपूर्ण गोचरीच्या काळामध्ये कन्या राशीला तो सगळ्यात मधला बॉटलनेक आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या जरी वाढल्या, काम वाढलं, पदोन्नती झाली, प्रमोशन झालं, इन्क्रिमेंट झाले, तरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. जोडीदाराच्या काय इच्छा, आकांक्षा आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं, ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यांना जाणवू द्यात, की तुमचा वेळ तुम्ही त्यांच्याकरता सुद्धा योग्य त्या प्रकारे देत आहात. म्हणजे ही दोन्ही कारकत्व पूर्ण होतील तुमच्याकरता शनी वक्री आणि गुरु उदय. त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधा, व्यवसाय करताना जपून करा. अ, आपण काय म्हणतो त्याला ना, कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल, परंतु ती डोक्यात हवा जाऊ देऊ नका. तुमच्या वडिलांशी संबंध सुधारतील, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, करिअरमध्ये प्रगती ही गॅरंटेड आहे. एक आणि त्यामुळं तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवा, शनी वक्री आणि गुरु उदय हे तुम्हाला एक प्रकारचे बॅलन्सिंगच करावं लागणार आहे. समतोल साधावा लागणार आहे. तागडं हातात धरूनच बसावं लागणार आहे तुम्हाला जीवनामध्ये वावरताना. मग ते वैयक्तिक जीवन असू द्यात, सार्वजनिक जीवन असू द्यात, कामाच्या ठिकाणी असू द्यात, विद्यार्थी दशा असू द्यात, कुठलेही. तुम्हाला तो बॅलन्सच करावा लागणार आहे. प्रत्येक राशीकरता. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही, तर शनिवारी तेल आणि तांदुळीचं दान करा आणि गुरुवारी मात्र पिवळे वस्त्र अगदी काय म्हणतात ना, हट्टाने वापराच. पिवळे वस्त्र, पिवळे शर्ट, आता पिवळी पॅन्ट नाही म्हणता येणार, परंतु स्त्रिया पिवळे ड्रेस घालू शकतात, पिवळी साडी नेसू शकतात. परंतु पुरुष पिवळे शर्ट, पिवळी टोपी ते वापरू शकतात. पुढची राशी आहे तूळ राशी. तूळ राशी करता हे जे गोचर भ्रमण, वक्री आणि उदय होत आहे, ते गुरु महाराज नवम स्थानातून, भाग्यस्थानातून उदय पावत आहेत आणि शनी महाराज षष्ठ स्थानात. आता दोन्ही ठिकाणी या ग्रहांचं बलाबल प्रचंड ताकदवान असतं, हे लक्षात ठेवा. 6व्या स्थानामध्ये शनी हे ताकदवान आहेत, बळवंत आहेत, बळकट आहेत. त्यांच्या आवडीचं स्थान आहे ते आणि गुरु महाराज तर भाग्याचे, दैवाचे कारक आहेत. त्यामुळे ते पण त्यांच्याकरता आहे. त्यामुळं नवम स्थानामध्ये उदय पावणारा गुरु हा तुमच्याकरता भाग्यवृद्धी, काही नवीन शिकवण, काही नवीन ओळखी, काही नवीन गाठीभेटी, काही नवीन दूरचे प्रवास घडवण्याचा योग करतोय. मात्र षष्ठ स्थानातला शनी हा तुम्हाला जरी तो शनी महाराज असले आणि षष्ठ स्थान असलं तरी विरोधकांवरती विजय मिळवण्याकरता शत्रुहंता योग बनवत आहे. ऋणमुक्तीची, कर्जमुक्तीची शक्यता त्यांनी पूर्णपणे निर्माण करून ठेवलेली आहे. तुम्ही जर का कुठल्या जुन्या कर्जामध्ये झुंजत असाल,
फेडण्याकरता. तर ते मुक्त व्हाल त्यातनं. मात्र आरोग्याच्या ज्या छोट्या-छोट्या समस्या आहेत, त्या पुन्हा डोके काढू शकतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या काही समस्या असतील, तर त्याच्याकरता तुम्ही खबरदारी घ्या, काळजी घ्या. जुने शत्रू किंवा शत्रूंशी जुने वाद असतील, ते पुन्हा समोर उभे ठाकू शकतात आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला मात्र अधिक परिश्रम घ्यावे लागतील. अर्थातच भाग्यवृद्धी आहे. तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जरी ताण वाढला, तरी तो तुम्ही इझिली टॅकल करू शकाल. फक्त काय करा, एक सिंपल उपाय आहे तुमच्याकरता. न्यायाने, धर्माने वागा. दोन्ही ग्रहांना एक धर्माचा आणि एक न्यायाचा आहे. न्याय सोडू नका, न्यायाने वागा आणि धर्माने वागा. धर्माची उपासना करा. कुठलाही धर्म तुम्ही मानताय त्याला. त्याची उपासना करा. त्यांना जो वेळ द्यावा लागतो उपासना करण्याकरता, जो तुम्ही मंत्र जप करत असाल, ज्या देवाची पूजा आराधना करत असाल, ती कंटिन्युअसली करा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका. वृश्चिक राशी. वृश्चिक राशी करता हे जे गोचरभ्रमण होत आहे, शनी महाराज हे पंचम स्थानात वक्री होत आहेत आणि गुरु महाराज अष्टम स्थानात उदय पावत आहेत. आता अष्टम स्थान म्हणजे गूढ ज्ञान, आयुष्याचा तात्विक प्रश्न, ट्रान्सफॉर्मेशन, रहस्यमय गोष्टी या आहेत आणि पंचम स्थान म्हणजे तुमचं प्रेम संबंध, संतती, तुमची विद्या, तुमची स्वतःची आपण म्हणतो ना क्रियाशक्ती, म्हणजे आपण म्हणतो ना क्रिएटिव्हिटी म्हणतो त्याला ती, ह्या गोष्टी. आता जेव्हा शनी वक्री होत आहेत आणि गुरु उदय होत आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी प्रामुख्याने आढळतील. एक, की प्रेम संबंधामध्ये गैरसमज किंवा अडचणी येऊ शकतात. मुलांच्या संबंधित तुम्हाला काही चिंता वाटू शकतात. आणि जे विद्यार्थी आहेत, स्थूल राशी त्यांच्याकरता शिक्षणामध्ये किंवा गुंतवणुकीत अडथळे येऊ शकतात. आता गुरु उदय होतोय ते अष्टम स्थान आहे. त्यामुळं आरोग्याच्या काही तक्रारी असतील, छोट्या-मोठ्या कुरबुरे असतील, तर त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात. हे गुरु उदयच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय. अष्टम स्थानात गुरु उदय होतोय म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांकरता तुमच्या काही गुप्त गोष्टी असतील. नसाव्यात खरं तर माझी अशी अपेक्षा आहे. परंतु असतील तर त्या उघड होऊ शकतात. ही फक्त खबरदारी नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवा. अनपेक्षित लाभ किंवा नुकसान दोन्ही होण्याची शक्यता आहे. कारण अष्टम स्थान हे ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. अनपेक्षित लाभाचं आहे. जे तुमचे स्वतःचे कष्टाचं नाही म्हणजे बक्षीसपत्राने मिळणं, लॉटरीने मिळणं किंवा इन्सेंटिव्ह, बोनस मिळणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, एल-आय-सीचं काहीतरी तुम्हाला मिळतंय. ते इन्शुरन्सचे पैसे मिळणं या गोष्टी. ते मिळतील पण आणि दोन्ही पण. कारण गुरु महाराज आहेत ते आणि शनी वक्री झालेला आहे. या दोन्हीचा एकत्रित परिणाम जर का बघितला तर ते तुम्हाला होईल. उपाय काय कराल तर तुम्ही मुलांसोबत वेळ घालवा. गुंतवणूक करताना गुंतवणुकीचे निर्णय जपून घ्या. शनी मंत्राचा जप करा. अ, गुरुवारी काम करा सगळ्यात बेस्ट. शनी पण आहे आणि गुरु पण आहे ना, गुरुवारी पिवळा भात बनवून त्याचं दान करा. देवळात प्रसाद म्हणून द्या आणि तिथे ते आलेल्या भक्तांना खायला द्या. सगळ्यात बेस्ट उपाय आहे हा तुमच्याकरता. वृश्चिक राशी. आता बघूया धनुक राशी. धनु राशी करता हे जे गोचर भ्रमण होत आहे, ते चतुर्थ स्थानात होत आहे. शनी महाराजांचं वक्री होणं आणि गुरु महाराज हे तुमच्या सप्तम स्थानातून उदय पावत आहेत. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तर जे धनु राशीचे जातक विवाह इच्छुक आहेत, विवाहाकरता प्रयत्नशील आहेत, त्यांचे विवाह योग नक्की जुळून येतील अशी कंडिशन आहे. कारण चतुर्थ स्थानातल्या शनीची तुम्हाला त्या वक्री झालेल्या शनीची सुद्धा मदत होणार आहे. कसं ते पुढे सांगतो तुम्हाला. आता हे लक्षात घ्या, की गुरु उदय होत आहेत ना, ते वैवाहिक जीवन, व्यावसायिक भागीदारी, विवाह ठरणं किंवा विवाहाकरता बोलणी पुढे सरकणं, या गोष्टी प्रामुख्याने घडतात. नातेसंबंध, नवीन नातेसंबंध निर्माण होणं, नातेसंबंध दृढ होणं किंवा नातेसंबंधांकडे तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागणं, ह्या गोष्टी घडतायत. एक, शनी वक्री होत आहेत ना, तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल चतुर्थ स्थानात कौटुंबिक बाबींवरती लक्ष द्यावं लागेल. आता इथे लक्षात घ्या मी म्हणालो तसं धनुराशी जातकांना लग्न ठरायचे योग आहे. त्याचं कारण तुम्ही जर का तुमच्या घरचे तुमच्याकरता मुलगा किंवा मुलगी पाहत असतील आणि तुम्ही जर का त्यांना रिस्पॉन्स देत नसाल किंवा तेवढ्या बाबतीत तुम्ही काय म्हणतो त्याला आपण ना उत्साही नसाल किंवा ऍक्टिव्ह नसाल किंवा दुर्लक्ष करत असाल तर त्यामुळे तुमच्या कौटुंबिक वातावरण थोडंसं गढूळ झालेलं असतं, थोडेसे चिडचिड होत असते. तर आता मात्र शनी वक्री झालेले त्यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये तुम्हाला ते लक्ष द्यायला भाग पाडणार आहेत. एक, चतुर्थ स्थान आहे मातेचं स्थान आहे. त्यामुळं आईचं ऐकणं हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे. शनी महाराज तुमच्याकडून ते करून घेतायतच.
चतुर्थ स्थानात शनी महाराज वक्री होतायत म्हणजे ते तुम्हाला स्पष्टपणे संदेश देतायत, "बाबा घरच्यांचं ऐक, आईचं ऐक." मग आता हे तुम्ही कोरिलेट करा. वक्री झालेला शनी आणि सप्तमातला गुरु तुमचा विवाह ठरवण्याला कसा पूरक ठरेल? तर अशा प्रकारे. शनी वक्री तुम्हाला आईचं ऐकायला, कौटुंबिक बाबीमध्ये लक्ष द्यायला भाग पाडेल आणि सप्तमातला गुरु तुमचं बळ पुरवेल तुम्हाला विवाह ठरण्याकरता. त्यामध्ये उपाय म्हणून काय कराल ना, तर शक्यतोवर घरच्यांशी वाद घालायचेच नसतात पहिली गोष्ट म्हणजे. ते घरच्यांशी जे काही वाद होत असतील ते टाळा. तिथं बोलताना, वागताना जपून वागा, बोला. त्यांचा योग्य तो रिस्पेक्ट ठेवून वागा, बोला. महत्त्वाचे कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. दुसरं एक काय आहे ना, की नातेसंबंधामध्ये तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागेल. अर्थात नॅचरली लग्न ठरवायचे म्हणल्यानंतर तुम्हाला ते ओघानेच आलं. त्यामुळे नातेसंबंधामध्ये अधिक लक्ष द्या. जोडीदाराशी संबंध, संवाद, सुसंवाद महत्त्वाचा ठरेल. मग तो नवीन येणारा असू द्या किंवा आता जे नवरा-बायको आहेत त्यांच्या बाबतीत असू द्या. उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही तर गुरुवारी बेसन लाडू दान करा. सगळ्यात बेस्ट उपाय आहे तुमच्याकरता हा. आणि घरामध्ये जर का काही तुम्हाला शांती याग वगैरे करता आला तर तो करून घ्या. मकर राशी. मकर राशीच्या जातकांकरता हे जे गोचर भ्रमण होत आहे, ते 3ऱ्या भावातून शनी महाराज वक्री होत आहेत आणि गुरु महाराज हे 6ष्ठ स्थानातून उदय पावत आहेत. 6ष्ठ स्थान हे तुमचं रोग, ऋण, रिपू, शत्रू, तुमचे इमिजिएट बॉस, तुमची डेलीची ॲक्टिव्हिटी, सेवा याचं स्थान आहे. त्यामुळे काय होईल ना तुमची प्रतिकारक शक्ती ही कमी होईल थोडीशी. कर्ज आणि विरोधक थोडे सक्रिय होतील. परंतु शनी गुरु महाराजांची 7वी दृष्टी व्यय स्थानावरती आहे. त्यामुळं कर्जाचे हप्ते फेडणं किंवा फेडण्याकरता तुमचं बळ येणं तुम्हाला किंवा कुठून तरी मदत निर्माण होणं किंवा पैसे येणं या गोष्टी घडू शकतील. आणि तृतीय स्थानात वक्री झालेला शनी तुमचा आत्मविश्वास वाढवेल, पण परिश्रम देखील वाढवेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वक्री शनी तृतीय स्थानात हा तुमचा संवाद साधण्यात अडचणी आणू शकतो. गैरसमज वाढवू शकतात. भावंडांशी संबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. शक्यतो होता येईल तेवढा लहान प्रवास टाळा. कारण गुरु 6ष्ठ स्थानात आहे. एक तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे आणि लहान प्रवास टाळायचे. हे दोन्हीचे एकत्रित जर का आपण इफेक्ट पाहिला, तर शक्यतोवरती तुम्ही आता पुढचे किमान 140 दिवस छोटे प्रवास जितके टाळता येतील तितके टाळा. छोटे-मोठे दोन्ही पण अर्थातच. वाढलेला आत्मविश्वास हा तुमचा कॉन्फिडन्स वाढणं चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स वाढणार नाही याची खबरदारी घ्या. आणि परिश्रम देखील वाढवणार आहे. आणि 6ष्ठ स्थानातला गुरु तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतोय. लक्षात आहे ना तुम्हाला? तुमचं तिकडे एक्झर्शन वाढणार आहे आणि ऑटोमॅटिकली तुमची शारीरिक शक्ती कमी होणार आहे. तर ती खबरदारी घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही हेल्दी डायट घ्यायला सुरुवात करा. ते स्ट्रीट फूड किंवा जंक फूड ज्याला म्हणतात ना, ते खाऊ नका. हेल्दी डायट घ्या. एक त्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती इंटॅक्ट राहील. दुसरं उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही, तर गुरु स्तोत्राचं पठण करा. शनी स्तोत्राचं, शनी चालीसा किंवा शनी स्तोत्र जे येतं दशरथ कृत त्याचं पठण करा आणि कर्मयोग आचरणात आणा. आत्मविश्वास वाढलाय, तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये परिवर्तित होऊ देऊ नका. जितकं काम करायचंय शरीराची शक्ती बघूनच तुम्ही त्या कामाला प्रायोरिटी द्या, ते काम पार पाडा. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत आणि गुरु महाराज हे पंचम स्थानात वक्री होत आहेत. त्यांची थेट 9वी दृष्टी तुमच्याच राशीवरती पडते. हा एक सगळ्यात मोठा बेनिफिट तुमच्याकरता उदय पावलेल्या गुरु महाराजांचा आहे. एक तर ती शुभ दृष्टी आहे. त्यामुळं जे कोणी कुंभ राशीचे अ, जोडपी संतान प्राप्तीकरता प्रयत्न करत होते, त्यांना संतान प्राप्तीकरता होण्याचे योग आलेले आहेत. एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरु उदय झाल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येणं, प्रेम संबंध काही कारणाने तुटले असतील, संवाद तुटला असेल, तर तो पुन्हा प्रस्थापित होणं, मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. तुमची कला, तुमची सर्जनशीलता, तुमची क्रिएटिव्हिटी या सारख्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. जे कुंभ राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे. कारण गुरु महाराजांची नवम स्थानातून पंचम स्थानातून नवमावरती दृष्टी आहे 5वी आणि तुमच्या राशीवरती 9वी दृष्टी आहे. त्यामुळे तुम्हाला यश हे गॅरंटेड मिळणार आहे. एक. जे काम करताय, जो अभ्यास करताय किंवा जे काही तुमची अ, करावं असं वाटतं तुम्हाला त्यात.
परंतु शनी वक्री झाल्यामुळे तुम्हाला 2 गोष्टी होतील. द्वितीय स्थान आहे, धनस्थान आहे. त्यामुळे आर्थिक लाभात घट होणं एक. संचित धन जे पडत होतं किंवा बॅलन्स जे पडत होतं, ते बॅलन्स पडणार नाही किंवा जुने आर्थिक प्रश्न काही असतील, तर ते पुन्हा डोकेवरती काढू शकतात. आणि द्वितीय स्थान, दुसरं स्थान हे कुटुंबाचं आहे, खानदानाचं स्थान आहे. त्यामुळे तिथे काही मतभेद होऊ शकतात. आणि शनी आहे आणि द्वितीय स्थान आहे. वाणीवरती नियंत्रण ठेवणं तुमच्याकरता क्रमप्राप्त आहे. तो तुम्ही नियमच पाळून घ्या, की द्वितीय स्थानात शनी आहे. वेडं-वाकडं, कुणाला लागट, कुणाला दुखावेल असं बिलकुल तुम्ही पुढचे 2.5 वर्ष तरी बोलायचं नाही. उपाय म्हणून ते आधी सांगितलं ते. दुसरं म्हणजे गुरुवारी तुम्ही देवळामध्ये किंवा घरात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि रुईचं झाड जर का जवळ असेल तर त्या रुईच्या झाडाला पाणी घाला किंवा जवळपास कुठलंही झाड असेल त्या झाडांना पाणी घाला. आता पाहूयात शेवटची राशी, मीन राशी. मीन राशी करता हे जे गोचर भ्रमण होत आहे, तर ते मीनेमध्येच शनी महाराज प्रथम स्थानात मीन राशीतच ते वक्री होत आहेत आणि गुरु महाराज हे चतुर्थ स्थानातच उदय पावत आहे. त्यामुळे घर सौख्य, वाहन लाभ, घराचा लाभ, मातेचं प्रेम वाढणं, या गोष्टी घडू शकतील. घरामध्ये गेल्यानंतर जरा सुखाचं वातावरण रासेल. परंतु पहिल्या स्थानातनं वक्री झालेले शनी महाराज तुमचं मानसिक खच्चीकरण करू शकतात. तुम्हाला लो कॉन्फिडन्स देऊ शकतात. त्यामुळं हा काळ तुम्हाला आत्मपरीक्षणाचा आहे. अर्थात घराचं वातावरण शुद्ध आहे, कारक आहे, सुखी आहे म्हटल्यानंतर आत्मपरीक्षण करायला तुम्हाला पुरेसा वेळ आहे. व्यक्तिमत्व विकासावरती तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या घटना घडू शकतात. आत्मविश्वास कमी झालेला आहे, तर कुठल्या क्षणी या 140 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. लो फील वाटू देऊ नका स्वतःला. निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. तर त्याऐवजी काय करा ना, शनी महाराजच आहेत. घरातल्या वृद्धांची किंवा कामाच्या ठिकाणी जे सीनियर्स आहेत तुमचे, त्यांची मदत घ्या, त्यांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या. जुन्या समस्या जर का कुठल्या काय असतील, तर त्या पुन्हा उद्भवू शकतात. परंतु इथे तुम्हाला चतुर्थ स्थानातले गुरु महाराज अ, मदत करायला तयार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही सगळ्यात सोपं, योग आणि प्राणायाम करा. तुमचं मानसिक आपण काय म्हणतो त्याला ना, मनोबल वाढण्याकरता जे काही करता येईल, म्हणजे चांगली गाणी ऐकलं, चांगल्या लोकांशी चर्चा करणं, चांगले मित्र जे असतील, जे तुमचे खरोखर अ, मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. काय होतं ना, बऱ्याचदा आपण जेव्हा असे लो फील करतो ना, तेव्हा असे काही मित्र असतात आपल्याला, प्रत्येकाचे असतात, एक तरी असतो. त्याच्याशी चर्चा करा आणि तुम्ही मला बदल सांगा काय होतंय ते. अ, एक काम करा तुम्ही सगळ्यात बेस्ट. विष्णू सहस्त्रनाम जे आहे ना, त्याचं पठण करा डेली. दोनदा करता आलं तर दोनदा, किमान एकदा. आणि शनी अमावास्याला किंवा अमावास्येला शनी मंदिरामध्ये दर्शन करायला जा. आता कुंडलीतील हे जे आहेत, हे मी एक सर्वसामान्य सगळ्यांकरता होतील असे उपाय सांगितलेले आहेत. प्रत्येकाला असे लागू होतील का? तर नाही. पण प्रत्येकाला लागू होतील का? तर दोन्ही बाजू आहेत. तर त्यामुळं तुम्ही जितकी गुरु-उदय झालेले आहेत, तर जेवढं दत्त महाराजांची उपासना आराधना कराल, तेवढं चांगलं आहे. शनी वक्री झालेले आहेत, त्यामुळं सरसकट सगळ्या 12च्या 12 राशीच्या जातकांनी हनुमंताची पुढच्या 140 दिवसामध्ये जेवढी उपासना करता येईल तेवढी करा. त्यामध्ये हनुमंताकरता तुम्ही हनुमान चालीसा पठण करा, बजरंग बाणाचं पठण करा. गुरु महाराजांकरता सगळ्यात बेस्ट एक आहे. विष्णू सहस्त्रनामचा सगळ्या 12च्या 12 राशींनी करू शकतात. त्या करा. हे 2 उपाय तुम्ही जर का केले सगळ्या 12च्या 12 राशींनी, तर गुरु उदय झाल्यामुळं जे बळ मिळालंय त्यांना, की जे फळ मिळणार आहे ते आणखीन वाढू शकतं आणि शनी महाराज वक्री झाल्यानंतर त्यांचा जो काही बॅड इफेक्ट तुम्हाला पडणार होता, मिळणार होता, तो ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, हे होतं एकत्रित परिणाम. गुरु महाराज उदय झालेत मिथुन राशीत आणि शनी महाराज वक्री झालेत मीन राशीत. याचा सर्व 12च्या 12 राशींना काय परिणाम मिळतंय, फळ मिळतंय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, त्याचा आढावा घेणारा व्हिडिओ मी प्रयत्नपूर्वक केलेला आहे. आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.